नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया दिव्यांगांना आरक्षण मिळण्याबाबत, म्हणजे दिव्यांगांना सरकारी नोकरीमध्ये, कंत्राटी भरतीमध्ये याबाबत आरक्षण मिळण्याबाबत आज आपण याचा GR बघणार आहे आणि तेच तुम्हाला सांगणार आहे। दिव्यांग आरक्षण लागू करण्याबाबत, दिव्यांगांना आरक्षण जे आहे ते लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग, म्हणजे आता जे नवीन दिव्यांग कल्याण विभाग बनला आहे त्यांनी हा GR काढलेला आहे महाराष्ट्र शासनाचा। शासन परिपत्रक क्रमांक दिव्यांग 2022 प्र क्रमांक 79 दिनांक क्रमांक 2 मंत्रालय मुंबई दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी हा GR निघाला आहे। वाचा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील पण आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शासन निर्णय क्रमांक आहे। सामाजिक न्याय विशेष सहाय्यता विभागाचा शासन निर्णय क्रमांक अपंग 2019 प्र क्रमांक 251 दिनांक 2 राज्य शासनाच्या आस्थापनेवरील दिव्यांगासाठी पदांचे सुनिश्चित करण्याबाबत 2 फेब्रुवारी 2021 मध्ये जे दिव्यांगासाठी पदे राहते त्या पदासाठी इच्छुक असणाऱ्या माननीय मुख्य सचिव कार्यालय पण आहे, शासन परिपत्रक आहे। माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षाखाली दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अधिनियमाच्या कलम 34 प्रमाणे 4% आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली। म्हणजे दिव्यांग कल्याण अभियान हे आलं तेव्हा दिव्यांग कल्याण विभाग तयार हो राहिला होता, तेव्हा 2016 मधली कलम 34 याप्रमाणे दिव्यांगासाठी 4% आरक्षण हे राखीव ठेवण्यात आलं होतं। म्हणून त्याच 16 मधला घेऊन कलम 34 प्रमाणे त्याच अंमलबजावणी केली 4% प्रमाणे। सदर बैठकीमध्ये सचिव दिव्यांग कल्याण यांनी असे विषद केले की दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान सुरू केले आहे। सदर अभियानादरम्यान दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्यावर बऱ्याच तक्रारी प्राप्त होत आहे। या अनुषंगाने बैठकीत याबाबत माननीय मुख्य सचिव यांनी दिव्यांग कल्याण विभागाने आरक्षण अंमलबजावणी करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करावे, तसेच कंत्राटी पदांनाही दिव्यांग आरक्षण लागू होते की कसे याबाबत निश्चित अभिप्राय सर्व विभागांना कळवावे असे आदेशही केले आहे। म्हणजे आता जे दिव्यांग कल्याण मागच्या वेळेसनं 2023 मध्ये झालं दिव्यांग कल्याण अभियान शासनाच्या दारी, म्हणजे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अभियान होतं बा दिव्यांगांना कोणची त्रास होत आहे, प्रत्येक ठिकाणी दिव्यांग कल्याण अभियान चालू होतं। त्यामध्ये त्यांनी अंमलबजावणी केली का दिव्यांगांना बा खूप त्रास होत आहे, दिव्यांगांना कोणत्या पण जागात अंमलबजावणी होत नाही, शासकीय पदामध्ये पण होत नाही आणि कंत्राटी पदामध्ये पण 4% दिव्यांगांना आरक्षण लागू होत नाही। त्यासाठीच ह्या आरक्षणाचा मुद्दा आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 33 प्रमाणे दिव्यांगासाठी सुयोग पदाची ओळख समुचित शासनाने खालीलप्रमाणे करावे असे नमूद आहे। म्हणजे जो दिव्यांग व्यक्ती आहे हक्क अधिनियम 2016च्या कलम 33 प्रमाणे दिव्यांग सहयोग पदाची ओळख, म्हणजे तो दिव्यांग कोणचा आणि त्याला कोणचं पद देण्यात यावं आणि तो कोणत्या पदामध्ये बसते, कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते, हे पूर्ण याच्यामध्येच आहे। नोकरीच्या संदर्भात सदर श्रेणीतील लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीकडून भरली जाऊ शकतील अशी आस्थापनामधील पदे नक्की करून कलम 34 प्रमाणे तरतूदीप्रमाणे राखीव ठेवावी। म्हणजे जो दिव्यांग आहे सरकारी नोकरी किंवा कंत्राटी नोकरी, जो दिव्यांग आहे त्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते, लोकोमोटिव्हमध्ये बसते का आणखी अशी पदे नक्की करण्यासाठी लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचा प्रतिनिधीसह एक तज्ज्ञ समिती स्थापित करावी। त्यांना एक ओळखण्यासाठी बा कोणत्या कॅटेगरीचा आहे त्यांसाठी त्यांनी समिती गठीत करावी। म्हणते नक्की केलेल्या पदाची विशिष्ट काळाने निश्चितपणे आढावा घेण्यात यावा। हा कालावधी 3 वर्षापेक्षा जास्त नसावा। म्हणजे आता त्यांनी पद दिलं आणि त्या दिव्यांगाला व्यक्तीला एक त्यांच्या तिथे नोकरीमध्ये एक आढावा घेऊन जावा का त्यांना कोणता त्रास नाही काय नाही, ते 3 वर्षापेक्षा जास्त नसावा। अधिनियम कलम 3 मधील नमूद सूचित शासन म्हणजे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 2(ब) प्रमाणे नमूद असलेले समुचित शासन यांचा अर्थ, म्हणजे आपल्याला आता त्यांचा
पूर्ण अर्थ सांगणार आहे. केंद्र सरकारचे किंवा त्या सरकारकडून संपूर्णत्व किंवा भरीव प्रमाणात वित्त सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही आस्थापनेचा संबंधात किंवा छावणी अधिनियम 2006 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या छावणी मंडळाच्या संदर्भात केंद्र सरकार असा आहे. 2 आहे, राज्य सरकार किंवा त्या सरकाराकडून संपूर्णत्व किंवा भरीव प्रमाणात वित्त सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही आस्थापनाच्या संबंधात किंवा राज्य शासनाच्या छावणी मंडळ वगळून इतर स्थानिक प्राधिकरणाच्या संबंधात राज्य सरकार असा आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 34 प्रमाणे समुचित शासनाने प्रत्येक शासकीय आस्थापने प्रत्येक गटातील त्या श्रेणीतील एकूण पदाच्या निदान 4% पदे तरी लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती नेमणूक भरावीत असे नमूद आहे. कोणची पण महाराष्ट्रामध्ये भरती निघणार आहे त्यामध्ये 4% दिव्यांग हे राहणारच आहे. तसंच तुम्ही तलाठी घेऊ शकता. यामध्ये आपल्याला 4% पदे नमूद केलेच राहते. परिच्छेद 4 मधील नमूद समुचित शासनाची अनेक पदे कंत्राटी तत्वावर भरायची असून त्यांचे वेतन संबंधित शासन विभागाच्या द्यायचे असल्याने कंत्राटी पदाकरिता उपरोक्त परिच्छेद 3 मध्ये नमूद कार्यवाही संबंधित विभागाने करून त्यानुसार दिव्यांगाची पदे आरक्षित करणे आवश्यक आहे. म्हणजे आता जे सरकारी कोणची पण सरकारी नोकरी असेल त्यामध्ये दिव्यांगांना 4% पदे हे त्यासाठी आरक्षित आहे असे त्यांनी सांगितले आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक सांकेतांक 20231110145400 असा आहे. तसेच सदर शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. म्हणजे हा GR तुम्हाला काही खोटा वगैरे नाही आहे. हा महाराष्ट्र शासनाने स्वतः काढलेला आहे. दिव्यांग विभाग यांनी तुम्ही बघू शकता दिव्यांग कल्याण विभाग यांनी काढलेला आहे. आणि हा GR तुम्हाला बघायचा असेल गव्हर्नमेंट साईटवर तर महाराष्ट्र.government.in या संकेतस्थळावर जाऊन आणि तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार याची लिंक तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही माझ्या WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला तिथे तुमचे प्रश्नाचे उत्तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल. धन्यवाद मित्रांनो.